खोपोली नगर परिषद मजुरांचा जीव इतका स्वस्त आहे का? नगर परिषद कार्यालयाच्या दादऱ्यावर कार्पेट बसवण्याचे काम सुरू असताना रोजंदारीवर आणलेले मजूर भर पावसात काम करताना दिसले. हातात हँड ग्लोव्ज नाहीत, पायात चप्पल, डोक्यावर हेल्मेट नाही, डोळ्याला गॉगल नाही आणि विजेच्या तारांचे जॉईंट पाण्यात ठेवून केवळ प्लास्टिकच्या पिशवीने गुंडाळलेले हे काम पाहून नागरिकांनी प्रश्न उपस्थित केलाय. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा जीव महत्वाचा का? तात्पुरत्या मजुरांचा जीव महत्वाचा नाही का? कार्यालयात रोज शेकडो नागरिक येतात. जर एखाद्याला विजेचा धक्का बसला असता किंवा मजुराचा जीव गेला असता तर नगर परिषदेतील वरिष्ठ अधिकारी तो जीव परत आणू शकले असते का? उद्यान व भंडार विभागाचे अधिकारी निलेश लोखंडे यांनी जबाबदारी झटकत सांगितले, नाक्यावरून लेबल घेतो त्याला आपण काय सांगणार? प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी. मग प्रश्न उभा राहतो की मजुरांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? नगर परिषदेची नाही का? मे, जून, जुलै उलटून ऑगस्ट मध्ये अर्धा महिना झाला तरी कार्पेट बसवण्याची इतकी घाई का? पावसाआधी हे काम करता आले नसते का? नगर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्रपती यायचे होते का? नागरिक संतप्त आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्याचा जीव मोलाचा नाही का? सुरक्षेविना काम करून घेतले आणि अपघात झाला असता तर जबाबदार कोण? मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? की डोळे झाक करून तेरी भी चूप मेरी भी चूप पद्धतीने हा प्रकार गप्प बसवला जाणार? खोपोलीकर विचारत आहेत, मजुरांचा जीव स्वस्त की नगर परिषदेचे प्रशासनच बेजबाबदार? शिवसत्ता टाइम्स साठी खलील सुर्वे, खोपोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.